नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापुरातील स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेड मार्फत कलेची पंढरी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या माणगाव गावात समाजातील विषमतेची दरी कमी करून समतेचा संदेश देणारी थोर समाज सुधारक राजर्षी शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 1,20,000 स्क्वेअर फुटांची विश्वविक्रमी रांगोळी रेखाटण्यात आली आहे. सदर काम ताराराणी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष समीर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 25 डिसेंबर पासून सुरू करण्यात आले होते. ते दिनांक 2 जानेवारी रोजी पूर्णत्वास आले आहे. सदर रांगोळीचा उद्घाटन सोहळा सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून दिनांक 3 जानेवारी रोजी माणगावचे सरपंच राजू मगदूम, उपसरपंच विद्या जोग, सामाजिक कार्यकर्ते वैभव कांबळे, स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे समीर काळे, ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. सदर रांगोळीची नोंद ही वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवली गेली आहे. उद्घाटन समयी स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेडच्या महिला रणरागिणी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. ही विश्वविक्रमी रांगोळी 3 दिवस नागरिकांच्यासाठी खुली राहणार आहे. नमस्कार. आज सावित्रीबाई फुले जयंतीचा औचित्य साधून कलेची पंढरी असलेल्या कोल्हापूर नगरीतील ऐतिहासिक माणगाव या गावी आपण 1,20,000 स्क्वेअर फुटांची महाकाय अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजश्री शाहू महाराज यांची रांगोळी रेखाटली आहे. ही रांगोळी रेखाटण्यासाठी ताराराणी ब्रिगेडच्या 50हून अधिक महिलांनी कठोर 8 दिवस परिश्रम घेतलेले आहेत व त्यांनी लातूरचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी रांगोळी होती याचा विश्वविक्रम या ठिकाणी मोडलेला आहे आणि ही महाकाय अशी 1,20,000 स्क्वेअर फुटांची रांगोळी सगळ्यांच्या समोर आज या ठिकाणी लोकार्पणासाठी ठेवलेली आहे. तरी नागरिकांनी या रांगोळीचा लाभ घ्यावा असे मी सगळ्यांना संस्थेच्या वतीने आवाहन करतो.